वळूयात पुढच्या बातमीकडे। वस्तुस्थिती पाहून आम्ही कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत असं बदलापुरातील अंडाशय तस्करी प्रकरणामध्ये मंत्री प्रकाश आंबेडकर हे म्हणाले। 2 ते 3 दिवसात प्राथमिक अहवाल येईल आणि त्यानंतर आपण यावर तपासानंतर बोलू असंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान गरीब महिलांना आमिष दाखवून अंडाशय तस्करी करणाऱ्या 3 महिलांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। ती काय असेल त्या पद्धतीने कारवाई आपण करू। जर याच्यामध्ये मला असं वाटतं की पोलिसांनी जे काही कारवाई केलेली आहे त्याच्या अनुषंगिक आम्ही सुद्धा आमच्या विभागाच्या वतीने तपासणी करणार आहोत आणि जे याच्यामध्ये चुकीचे असतील, जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याबद्दलचे निर्देश आपण दिलेले आहेत। उच्चस्तरीय कमिटी स्थापन होणार आहे का? अहवाल याच्याबद्दल येणार आहे? हो, निश्चितच अशा पद्धतीचे प्रकार हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही। याबद्दलची बातमी ज्यावेळेला वृत्तवाहिन्यांवरून आली त्याच वेळेला आपण त्याच्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत। एक 2 ते 3 दिवसांमध्ये प्रायमरी रिपोर्ट त्याचा येईल आणि अजूनही त्याच्यामध्ये जर काही गांभीर्याने तपासणी करायची असेल तर निश्चितपणे आपण करणार आहोत। आणि आता बातमी गुलाबराव पाटलांची। विरोधी पक्षनेता होण्यासाठी 10% सदस्य संख्या आवश्यक असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले। विरोधी पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नाही असंही गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। ही सदनामध्ये 10% सभासद विरोधी पक्षाचे असल्याशिवाय ऑपोजिशन लीडर हा नियुक्त करता येत नाही। त्यामुळे आपण जर संख्या पाहिली तर 288 आमदार हे महाराष्ट्रामध्ये असतात। 29 आमदार ज्या पक्षाचे असतात त्याच पक्षाला अपोजिशन लीडर देता येतं। 29 आमदार कोणत्याच पक्षाकडे नसल्यामुळे ते माझ्या हातातली गोष्ट नाही आहे। आणि आता बातमी नागपूरमधून। नागपुरात 12वीच्या पेपर फुटीनंतर विभागीय शिक्षण मंडळ ऍक्शन मोडवर आलंय। केंद्र प्रमुखांसह 21 जणांची दुसऱ्या परीक्षा केंद्रावर बदली करण्यात आली आहे। सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट करण्यात आलं। आणि आता बातमी बुलढाण्यामधून आहे। बुलढाण्याच्या खामगावात एका समाजाच्या बांधकामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। बांधकामात अडथळा निर्माण करत अज्ञाताकडून महापुरुषाचा पुतळा स्थापित करण्यात आला। दरम्यान रामनगर या गावात तणावपूर्ण शांतता सध्या आहे। पोलिसांचाही बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। तर बुलढाण्याच्या चिखला या गावामध्ये पुन्हा एकदा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलाय। शिवभक्तांकडून रात्री पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली। पुतळ्याच्या स्थापनेवेळी शेकडो शिवभक्त इथे उपस्थित होते। सध्या गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। लोणार तालुक्यातल्या चिखला या गावामध्ये सार्वजनिक जागेवर बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून 2 गटामध्ये वाद झाला होता आणि तणाव सुद्धा निर्माण झाला होता। एक महत्त्वाची बातमी भंडाऱ्यामधून। भंडाऱ्यामध्ये बाळ विक्रीचं आणखी एक प्रकरण समोर आलंय। गोंदियातल्या डॉक्टर नितेश वाजपेयीनं भंडाऱ्याच्या मेहदुरा या ठिकाणी दाम्पत्याला बाळ विकल्याची माहिती आहे। सुमारे 4,70,000 रुपयात हे नवजात बाळ विकल्याची माहिती आहे। महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीनं आता हे बाळ ताब्यात घेतलंय। आणि आता बातमी गडचिरोलीमधून। गडचिरोलीच्या कोरची या ठिकाणी ट्रॅक्टरला ट्रकनं जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये 2घांचा मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। हैदराबादमधून रायपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकचा हा अपघात झालाय। गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचं स्मारक पोलिसांनी उद्ध्वस्त केलंय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून गडचिरोली पोलिसांचं यामुळे कौतुक करण्यात आलंय। 15 दिवस ऑपरेशन राबवून पोलिसांनी 44 स्मारकं उद्ध्वस्त केली आहेत।